फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। महाराष्ट्र आणि देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करणारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे मंगळवारी 17 डिसेंबर रोजी मध्यरात्री निधन झाले। वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी नोएडा येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता। अतुलनीय शिल्पकलेच्या माध्यमातून त्यांनी देशातील प्रत्येक राज्यात तसेच जगभर आपली अमिट छाप उमटवली। सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक थोर व्यक्तिमत्वांचे पुतळे हीच त्यांची ओळख ठरली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळाही त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवतो। राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यात झाला। गोंडूर गावात शिक्षणाची सुविधा नसल्याने त्यांनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण नातेवाईकांकडे राहून पूर्ण केले। श्री रामकृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबईच्या सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला। गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच जगातील सर्वात उंच पुतळा ही राम सुतार यांची संकल्पना आहे। दिल्लीच्या संसद भवनाबाहेरील महात्मा गांधींचा ध्यानस्थ पुतळा आणि संसद भवनाच्या प्रांगणातील राम सुतारांनी बनवलेली 16 शिल्पे असो किंवा विविध ठिकाणी साकारलेली गांधीजींची शिल्पे, प्रत्येक कलाकृतीत त्यांनी दगडात जिवंतपणा ओतला। राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच चंबळ देवीचा 45 फुटांचा पुतळा ही त्यांच्या शिल्पकलेची साक्ष देतात। त्यांनी साकारलेल्या 200हून अधिक कलाकृती जगातील 5 खंडांमध्ये उभ्या आहेत। राम सुतार यांचे शिक्षण मुंबईतील सर जे स्कूल ऑफ आर्ट्स येथे झाले। 1952 मध्ये त्यांनी शिल्पकलेची पदवी मिळवून मानाचे मेयो सुवर्ण पदक पटकावले। 1954 मध्ये भारतीय पुरातत्व खात्यात मॉडेलर म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली। औरंगाबाद येथे कार्यरत असताना अजिंठा वेरूळ लेण्यांतील खराब झालेल्या शिल्पांची दुरुस्ती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले। 1958 मध्ये दिल्लीला स्थलांतर केल्यानंतर त्यांच्या शिल्प कारकिर्दीला नवे वळण मिळाले। 1960 मध्ये चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाजवळील सिमेंट कॉन्क्रीटच्या प्रतिकात्मक शिल्पकृतीने त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली। केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले। याच वर्षी महाराष्ट्र सरकारने 2024चा महाराष्ट्र भूषण देऊन त्यांच्या योगदानाचा गौरव केला। शिल्पकलेचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे राम सुतार यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वावर शोककळा पसरली आहे। एक महान गुणी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला असला तरी त्यांच्या शिल्पकृतींच्या माध्यमातून त्यांची कला आणि स्मृती सदैव अजरामर राहणार आहेत। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।